जगदेरामजी बाबे ज्यांनी 1961 मध्ये एनडीच्या सवलती काढण्यासाठी तो सक्रिय सहभाग घेतला, त्यांना मानाचा मुद्रा. आजच्या या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय राजेश भाऊ बकाणे, प्रमुख अतिथी अखिल भारतीय कोळी समाज सेवा संस्थेचे प्रदेश अध्यक्ष सन्माननीय तुकारामजी वानखडे, या जिल्ह्याचे उद्योजक सन्माननीय रवींद्र भाऊ पालिसे, मराठी व्यासपीठावर नाही आहे, ते आमदाराबरोबर आले, आमदाराबरोबर गेले कुठे संघाचे संस्थेचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष सन्माननीय विजय साकोडे, अखिल भारतीय कोळी समाज सेवा संस्थेचे विदर्भ उपाध्यक्ष सन्माननीय पवन भाऊ कवानपुरे, अखिल भारतीय कोळी समाज सेवा संस्थेचे माझ्याबरोबर काम करणारे राष्ट्रीय समन्वयक आणि या महाराष्ट्र राज्याचे समन्वयक सन्माननीय नानासाहेब नकारे. महर्षी वाल्मिकी भोई हे मला कळलं नाही, वाल्मिकी हा शब्द कुठून आला? त्यांचं नाव आहे रवींद्र भाऊ भानारकर, कोळी समाजाचे हे कोळी समाजाचे एवढं मला माहिती आहे. अखिल भारतीय कोळी समाज सेवा संस्थेचे प्रदेश युवा अध्यक्ष सन्माननीय चंद्रकांती लाडे, आपली ग्रामपंचायत माजी सरपंच संतोष भाऊ कोणे, किरण भाऊ पालिसे माझ्या बाजूलाच बसले होते, कानामध्ये थोडंसं काहीतरी गुरगुर करून गेले. त्यानंतर या महाराष्ट्राच्या महिला अध्यक्षपदी ज्यांची सर्वानुमते नियुक्ती झाली अशा सौ सविताताई गहाळ, त्यानंतर उषाताई पाचारे, त्यानंतर अनिताताई लाडे ज्या मराठवाड्याच्या महिला उपाध्यक्ष आहेत, सन्माननीय नगरसेवक अजय कामटे, पंकज भाऊ सोनवणे, नंदाने सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यानंतर सातत्यानं माझ्या खांद्याला खांदा लावून ते बाहेरून मागून पुढून सोबत असतात असे सन्माननीय अंबादासजी मिश्रे, ढोके सर, त्यांनी अधिवेशनामध्ये आपला आवाज दाखल केला होता असे ढोके सर.